हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्यासोबत वॉर्डरोब ऑर्गनायझेशनचे काही हॅक्स आणि टिप्स शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर बरेच दिवस झालं ना, लास्ट वीक तर हे डम्पिंग यार्ड झालंय, कारण जवळपास माझ्याकडे पाहुणे होते लास्ट वीक. तर मी कसेही गोष्टी ठेवत गेले होते. तर चला आता ना एक माझ्याकडे हे हँगर होतं डीमार्टचं, हे मी फिक्स करून घेणार आहे, जिथे जेणेकरून आपण बॅग वगैरे अडकू शकू. माझ्याकडे जास्त तशा बॅग नाही आहेत, सॉरी मला पर्स म्हणायचं होतं. तर त्यानंतर मी एक एक करून सगळं सामान काढून घेतलं आणि धूळ बघून तुम्हाला समजतच आहे की मी किती दिवस झाले हे काम पुढे ढकलत होते. त्यानंतर जे माझ्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात, नेल पेंट वगैरे, हे ऑर्गनाईज करून घेतलं. तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता ना, घरामध्ये जो एखादा साडीचा वगैरे बॉक्स असतो ना, तो घ्यायचा आणि त्याला ना आतमध्ये सेक्शन करून घ्यायचे, जेणेकरून गोष्टी मिक्स होत नाहीत. तर हे मी असं सेक्शन करून मास्किंग टेपने चिटकवून घेतलं होतं. त्यानंतर एका साईडला मी नेल पेंट्स वगैरे सगळं ऑर्गनाईज करून घेतलं आणि जी आपली आर्टिफिशियल ज्वेलरी असते ना, जसे की काही नेक पीसेस म्हणा किंवा काही मंगळसूत्र म्हणा, ते असे एकत्र ठेवले की एकमेकात अटकतात. तर असा जुना एखादा ज्वेलरीचा बॉक्स असेल तर त्यामध्ये तुम्ही सगळी ज्वेलरी ऑर्गनाईज करून ठेवू शकता. आणि इयरिंगसाठी माझ्याकडे असे बॉक्सेस आहेत. तर हे ना मला माझ्या नंदेने गिफ्ट केलं होतं. त्यांनी ना हे मिस्टर DIY मधून घेतलं होतं. मी ऑनलाईन मला मिळतं जुळतं भेटलं, तर त्याची लिंक तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. त्यानंतर ना मी हे पिंपरी मार्केटमधून पाउचेसचा सेट घेतला होता. आय थिंक 4 पाउच आले होते त्यामध्ये. तर एकामध्ये ना मी असे सगळे टिकल्याचे पॉकेट ऑर्गनाईज करून घेतले, जेणेकरून कुठल्याही शेपची वगैरे पाहिजे असेल तर लगेच भेटेल. आणि यामध्ये सगळे गॉगल्स ठेवलेत आणि ज्या गोष्टी जास्त लागत नाहीत ना, त्या मागच्या साईडला ठेवल्यात आणि ज्या मला रोज म्हणजे हाताशी लागतात त्या मी समोर ठेवलेल्या आहेत. तर हा छोटासा जो कप्पा आहे तो ऑर्गनाईज करून झाला. आता वरच्या ह्याच्यात मी हे स्टँड ठेवले आणि त्यामध्ये ज्या गोष्टी रोज लागतात, जसं की आपलं मॉइश्चरायझर झालं, सनस्क्रीन झालं, कंगवा झाला, हे सगळं तिथे ठेवून घेतलं. आणि क्लचर आणि ना बोसाठी मी या बॉक्सचे 2 सेक्शन केलेत. हा मी असाच टाइमपास म्हणून घरी बनवला होता, जेणेकरून ते मिक्स होणे म्हणून, आणि त्यात ते ठेवून दिलं. आणि ज्या काही माझ्या 2-3 पर्स होत्या ना, त्या इथे मी अशा साईडला हँग करून घेतला. आता ना मी टॉपसाठी, जीन्ससाठी, कुर्तीसाठी आणि जे इनरवेअर असतात ना, त्यासाठी अशा डीमार्टमधून ह्या बास्केट घेतल्या होत्या. या बास्केटमुळे ना वॉर्डरोब एवढं ऑर्गनाईज दिसतं आणि वरती जरी आपल्याला दिसत नसलं तर माहीत असतं की यामध्ये आपले टी-शर्ट आहेत, जे की आपण त्यामधून काढून घेऊ. आणि ही जी तिसरी पिशवी आहे ना, ती मी माझ्या जुन्या स्टोलपासून घरी शिवली होती. त्यामध्ये ना मी जे कपडे जास्त लागत नाहीत, जसं की स्कूलचा युनिफॉर्म वगैरे, ते ठेवलेलं आहे. आणि वरती जेवढे काही सूट आहेत माझ्याकडे ते हँग करून ठेवले आहेत. आणि ही एक पेपर बॅग फोल्ड करून यामध्ये सगळे स्टोल, छोटे छोटे हँकी, सॉक्स, ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत, जेणेकरून त्या मला स्कूलला जाताना पटकन सापडल्या पाहिजेत. आणि खालचा कप्पा माझा रिकामाच असतो, त्यामध्ये माझी जिमची बॅग आणि स्कूलची बॅग ठेवते. तर बघा, अशा पद्धतीने आपला हा सेक्शन पूर्णपणे ऑर्गनाईज करून झाला आहे. तर आता जो बाजूची जी साईड आहे ना, ती क्लीन करायला घेऊ. इथे तर ना मी अक्षरशः खूप कोंबाकोंबी केली आणि हे जे हँगर आहे ना, मला बिलकुल युजफुल वाटलं नाही. ॲक्च्युली मी हे स्कार्फ ऑर्गनाईज करायला घेतलं होतं, पण ते एकमेकात अडकतच होते. आणि माझ्याकडे मोजून 3 जॅकेट आहेत, तर ते मी अशा पद्धतीने हँगरला लावून ठेवते. तर आता जो वरचा सेक्शन आहे ना, तिथे मी रोजचे वापरायचे कपडे ठेवते. पण आता मी काय करणार आहे, जे बाकीच्या कुर्ती वगैरे आहेत त्या सगळ्या वरती हँग करणार आहे, जेणेकरून मला त्या दिसतील आणि ज्या मी घालत नाहीये त्या मी घालायला लागेल. आणि जे काही ऑर्गनायझर आहे ना, त्यामध्ये मग डेली यूजचे कपडे ठेवल. तर सगळ्यात आधी वरचा सेक्शन रिकामा करून व्यवस्थित पुसून घेतला. त्यानंतर ही मेडिकल किट आहे, यामध्ये एक्स्ट्राचे ब्रशेस वगैरे, जेणेकरून गेस्ट वगैरे आलं त्यांना द्यायला सगळ्या गोष्टी आहेत. सर्दी तापीच्या गोळ्या, आय ड्रॉप, हे सगळं यामध्ये ठेवते, जेणेकरून ते पटकन सापडेल. आणि त्यानंतर ना अशीच एक किट मी हेअर ॲक्सेसरीजसाठी ठेवली आहे, जेणेकरून त्यामध्ये आपलं रोलर म्हणा किंवा जे एक्सटेन्शन ते वगैरे असं ठेवून दिलं आहे, जेणेकरून गोष्टी आपल्याला पटापट सापडतात. तर बघा, जेवढे काही माझ्याकडे कुर्ती होत्या किंवा फ्लोई ड्रेसेस होते, ते मी अशा पद्धतीने हँगरला ऑर्गनाईज करून घेतले. आणि ते दोन्हीही जी मेडिकल किट आहे आणि हेअर ॲक्सेसरीची ती किट ठेवली. आणि खालचे जे 2 माझे ऑर्गनायझर होते, त्यामध्ये एकामध्ये डेली वेअरचे कपडे आणि एकामध्ये पूर्ण डेनिम ठेवलेला आहेत. आणि मधला जो सेक्शन आहे ना, तिथे माझी ज्वेलरी आहे ती ऑलरेडी ऑर्गनाईज होती, त्यामुळे त्याला फक्त व्यवस्थित ठेवून घेतलं. आणि खालचा जो कप्पा आहे ना, तिथे मी माझे 1-2 सूट आणि साड्यावरती ठेवलेला आहेत आणि त्याला ना रुमालाने झाकून टाकले, जेणेकरून धूळ बसू नये. आणि जे साईडचे 2 आहेत, तर वरच्या छोट्यामध्ये सगळ्या ज्या चांगल्या भारीच्या सिल्कच्या साड्या आहेत त्याचे ब्लाऊज ठेवलेले आहेत. आणि त्याच्याच खालच्या बॉक्समध्ये सगळ्या चांगल्या साड्या ठेवलेल्या आहेत, जसं की लग्नातल्या काही भरजरी साड्या असतील, सिल्कच्या काही साड्या असतील तर त्या ठेवलेल्या आहेत. तर हे ऑर्गनायझर ना मी सगळे पिंपरी मार्केटमधून घेतलेले आहेत. तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळतं, जो ते भेटून जातील, नक्की घ्या. यामुळे ना खरंच वॉर्डरोब ऑर्गनाईज करायला आणि आवरायला सुद्धा खूप जास्त सोपं जातं. आणि डिक्लटरिंगचं सुद्धा मी काम केलेलं आहे. डिक्लटरिंग केल्यावर एक वेगळं सॅटिस्फॅक्शन भेटतं. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा.
तर बघा आता वॉर्डरोब किती व्यवस्थित आणि ऑर्गनाइज दिसत आहे. तर असं काही हे नेहमीसाठी राहत नाही, याला जवळपास महिन्यातून 2-3 वेळा मध्ये हात लावावा लागतो, तेव्हाच हे एवढं ऑर्गनाइज राहतं. तर चला मग या व्हिडिओमध्ये जे काही मी छोटे मोठे DIY म्हणा हॅक्स वगैरे शेअर केलेत ना, ते आय होप तुम्हाला युजफुल ठरतील. तर या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.